काय विश्वास बसेल की इतिहासाचा अख्खा नकाशा अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एका प्राचीन भविष्यवाणीमध्ये लपलेला असू शकतो? आज आपण डॅनियलच्या पुस्तकातील याच एका अविश्वसनीय दाव्याचा शोध घेणार आहोत. जरा विचार करा, 2500 वर्षांपूर्वी लिहिलेला एखादा ग्रंथ आपल्या जगाच्या इतिहासातल्या मोठ्या मोठ्या घटनांची अगदी अचूक वेळ सांगू शकतो. हे अविश्वसनीय वाटतं नाही का? चला तर मग या 70 सप्तांच्या भविष्यवाणीमागचं रहस्य उलगडून पाहूया. बरं, या संपूर्ण भविष्यवाणीचा जो पाया आहे ना, तो याच एका वचनामध्ये आहे. ही एकच ओळ म्हणजे जणू काही एका खूप मोठ्या टाईमलाईनची किल्लीच आहे. एक अशी किल्ली जी पापाच्या अंताचं आणि एका नवीन युगाच्या सुरुवातीचं वचन देते. ओके, तर ही टाईमलाईन नक्की काम करते कशी हे समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी या भविष्यवाणीतल्या वेळेच्या एका खास युनिटचा अर्थ समजून घ्यावा लागेल. आणि हा या भविष्यवाणीतला सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. लक्षात ठेवा, जेव्हा इथे सप्ताह असं म्हटलं जातंय तेव्हा त्याचा अर्थ 7 दिवसांचा आठवडा नाहीये, तर तो आहे 7 वर्षांचा एक मोठा कालावधी. म्हणजे एक सप्ताह बरोबर 7 वर्ष. आता गंमत बघा, ही जी 490 वर्षे आहेत ना, ती काही सरळ एका रेषेत मोजलेली नाही आहेत. भविष्यवाणी काय करते तर ती यांना 3 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागते. पहिला भाग आहे 7 सप्त्यांचा, दुसरा 62 सप्त्यांचा आणि शेवटचा तो आहे फक्त एका सप्त्याचा. आणि हो, प्रत्येक भागाचं स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व आहे. मग आता आपण या टाईमलाईनच्या पहिल्या 2 भागांकडे वळूया. म्हणजे एकूण 69 सप्त्यांमध्ये काय घडतं, भविष्यवाणी याची सुरुवात कशी करते ते पाहूया. या भविष्यवाणीची सुरुवात होते एका मोठ्या आदेशानं. तो आदेश आहे यरुशलेम शहराच्या पुनर्बांधणीचा. आणि या कामासाठी 7 सप्ते म्हणजेच बरोबर 49 वर्षांचा कालावधी ठरवून दिला आहे. एकदा यरुशलेमची पुनर्बांधणी झाली की त्यानंतर लगेचच पुढच्या 62 सप्त्यांचा म्हणजे 434 वर्षांचा एक लांबच काळ सुरू होतो. आणि या काळाच्या शेवटी काय होणार तर एका खास अभिषिक्त व्यक्तीच्या आगमनाची भविष्यवाणी केली आहे. पण इथेच या भविष्यवाणीच्या अर्थामध्ये एक मोठा ट्विस्ट येतो. या 69 सप्तांचा शेवट नेमका कोणत्या घटनेने होतो यावर एकमत नाहीये, कारण धर्मग्रंथच 2 वेगवेगळ्या शक्यतांकडे इशारा करतो. तर मग मूळ प्रश्न हा आहे की ह्या 483 वर्षांच्या कालावधीच्या शेवटी नेमकं काय घडलं? हाच तो प्रश्न आहे ज्यावर धर्मशास्त्रज्ञांमध्ये आजही मोठा वाद आहे. ठीक आहे, तर या वादाच्या 2 बाजू आहेत. एका मतानुसार डॅनियल 9:25 मध्ये जसं म्हटलंय तसं या 69 सप्त्यांचा शेवट अभिषिक्त व्यक्तीच्या आगमनानं होतो, जे येशूच्या बाप्तिस्म्याच्या घटनेशी जुळतं. पण दुसरं मत असं आहे की डॅनियल 9:26 सांगतं की अभिषिक्त व्यक्ती मारली जाईल आणि त्यामुळे या टाईमलाईनचा शेवट वधस्तंभावरील त्या घटनेने होतो. पण थांबा, इथे एक आश्चर्यकारक वळण आहे. 69 सप्ते संपल्यानंतर भविष्यवाणीचं घड्याळ लगेच 70व्या सप्त्यात जात नाही, या दोन्हींच्या मध्ये एक मोठं अंतर आहे, एक गॅप आहे. धर्मशास्त्रज्ञ यामधल्या काळाला प्रोफेटिक गॅप किंवा भविष्यातील अंतर असं म्हणतात. हा 69व्या आणि शेवटच्या सप्ताहामधला एक असा काळ आहे ज्याची लांबी आपल्याला माहीत नाही. जणू काही भविष्यवाणीचं घड्याळ काही काळासाठी थांबूनच गेले. पण हा काळ रिकामा नाहीये बरं का. असं मानलं जातं की हा काळ पेंटेकॉस्टच्या घटनेपासून सुरू झाला. या काळात विश्वासणाऱ्यांना एकत्र आणलं जातं, ज्यांना आध्यात्मिक पिकाची पहिली फळे असंही म्हटलं जातं. म्हणजे जणू काही एका मोठ्या आध्यात्मिक कापणीची तयारीच आहे. चला, आता आपण या कोड्याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, 70वा सप्ताह, जो या भविष्यवाणीचा नाट्यमय शेवट आहे. या शेवटच्या 7 वर्षांसाठी एक अगदी स्पष्ट क्रम दिलेला आहे. सुरुवात होते एका महत्त्वाच्या कराराने, पण आठवड्याच्या मध्यभागी म्हणजे 3.5 वर्षांनंतर यज्ञ आणि अर्पणं थांबवली जातात. आणि त्या जागी एक अमंगळ गोष्ट म्हणजे देवाचा अपमान करणारी वस्तू पवित्र ठिकाणी ठेवली जाते. आणि ह्या घटनेचा शेवट होतो अंतिम न्यायाने. आणि अशा प्रकारे ही संपूर्ण टाईमलाईन आपल्यासमोर उभी राहते. बघा, शेवटचा सप्ताह संपल्यानंतर भविष्यवाणी एका नव्या युगाकडे इशारा करते. पृथ्वीवर 1000 वर्षांच्या शांतीच्या राज्याची सुरुवात.
तर डॅनियलच्या मते या संपूर्ण दैवी वेळापत्रकाचा अंतिम उद्देश काय आहे? तर तो आहे पापाचा कायमचा अंत करणं आणि एका नवीन चिरस्थायी धार्मिकतेच्या युगाची सुरुवात करणं. या सगळ्यावर विचार केल्यावर एक प्रश्न मनात येतो. वेळेकडे फक्त एक सरळ रेषा म्हणून न बघता एका निश्चित स्थळाकडे नेणारा नकाशा म्हणून पाहण्याचा अर्थ काय असू शकतो? हा एक असा प्रश्न आहे जो कदाचित इतिहास आणि आपल्या नशिबाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकतो.